नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अनिल महापुरे स्टडी स्टुडिओ या आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही प्रश्न सॉल्व्ह करूया। मित्रांनो, प्रश्न जरी तुम्हाला दिसायला अवघड दिसत असले तरी सोडवायला ते तितके सोपे आहेत। चला तर मी तुम्हाला हे प्रश्न सॉल्व्ह करून दाखवतो। बघा तुम्ही मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर प्रश्न दिसत असेल। 10 वर्ष पहले पिता की आयु उसके पुत्र की आयु के 3 गुनी थी। 10 वर्ष बाद पिता की आयु उसके पुत्र की आयु की दुगनी होगी, उसकी वर्तमान आयु का अनुपात क्या है। तर त्यांचा आपल्याला वर्तमान आयुचं म्हणजे वयाचं हा रेशो सांगायचा। अशा प्रकारचा प्रश्न आपण कसा सॉल्व्ह करायचा बघा, मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं, चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करायचं। बघा मित्रांनो, असं 10 वर्षापूर्वी आणि 10 वर्षानंतरचं वय दिलं असेल आपल्याला, करंट रेशो काढायचा आहे। तर कसं करायचं बघा, सर्वप्रथम तुम्ही मांडणी करून घेतो मित्रांनो। बघा, आपण व्ही म्हणजे वडील मानूया। बघा, आपण व्ही म्हणजे वडील मानूयात आणि एम म्हणजे मुलगा मानूयात। आता बघा मित्रांनो, 10 वर्ष पहिले पिता की आयु उसके पुत्र की आयु के 3 गुणी थे। आता 10 वर्ष आधी विचारला म्हटलायत म्हणून मी इथं 10 लिहून घेतो। आता 3 गुणी म्हटलायत म्हणजे वडिलाचं वय हे 3 असेल तर मुलाचं वय 1 असणार आहे। आता पुढे आपल्याला प्रश्न म्हटलायत 10 वर्ष बाद म्हणजे 10 वर्षानंतर। आता 10 वर्षानंतर म्हटलाय, मी पुन्हा इथे 10 लिहून घेतो आणि त्यांचा रेशो सांगितलाय की आयु उसके पुत्र की आयु से दुगनी होगी, म्हणजे वडिलांचं वय हे 2 असेल तर मुलांचं वय 1 असणार आहे। आता बघा, त्यांचं आपल्याला वर्तमान वयाचं रेशो काढायचं आहे। आता कसं सॉल्व्ह करायचं, सर्वप्रथम ते आपल्याला 10 वर्ष पहिले आणि 10 वर्षानंतर दिलाय त्याची बेरीज करून घ्यायची। याची बेरीज केली तर आपल्याला 10 + 10 होतात 20। आता याला गुणेला दुसरा जो रेशो दिलाय याच्यामधील फरक घ्यायचा आपण। आता याच्यामधील फरक घेतला म्हणजे 2 आणि 1 मध्ये 1चा फरक आहे तर 1 लिहून घ्यायचा। भागाकारामध्ये आपण तेरपा गुणाकाराचा डिफरन्स घ्यायचा, म्हणजे 3 गुणेला 1 करायचं। 3 गुणेला 1 केलं तर आपले येतात 3, मायनस 2 गुणेला 1 करायचं। 2 गुणेला 1 केलं तर आपल्याला मिळतो ते। प्लस मायनसचा इथं फरक घ्यायचा नाही मित्रांनो। कधी कधी पहिली संख्या ही मोठी सुद्धा लहान सुद्धा येऊ शकते, दुसरी संख्या मोठी येऊ शकते। आता बघा, 20 गुणेला 1 केलं तर आपल्याला मिळतात 20 आणि भागेला तिनामधून सॉरी मित्रांनो, 2 गुणेला 1 केलं तर आपल्याला 2 मिळतात, तिनामधून 2 गेले तर आपल्याला मिळतो 1। आता जर हे भागेला केलं तर आपलं उत्तर येणार आहे 20। आता हे 20 काय असतं मित्रांनो, हे आपल्याला एक ची व्हॅल्यू मिळालेली असते। 1 ची जर व्हॅल्यू 20 असेल तर आपल्याला बघा, वडिलांचं 10 वर्षापूर्वीचं वय आपल्याला 3 होतं, तर आपण करूया बघा, 3 गुणेला वडिलांचं 1 ची व्हॅल्यू 20 आहे, तर आपण 3 ची व्हॅल्यू जर केली तर वडिलांचं वय हे मिळणार आहे आपल्याला 3 दुने 60, म्हणजे वडिलांचं वय मिळालं आपल्याला 60। जर का मुलाचं वय 1 होतं तर आपण जर का 1 गुणेला 20 केलं तर मुलांचं वय आपल्याला 20 मिळणार आहे। परंतु हे झाला मित्रांनो 10 वर्ष आधीचा रेशो। आपण काय घेतला ते रेशो 3 आणि 1 हे 10 वर्ष आधीचा होता। म्हणजे आपल्याला जर का वर्तमान करायचं असेल बघा, जर का वर्तमान करायचं असेल तर यामध्ये आपल्याला 10 प्लस करावं लागेल, म्हणजे वडिलांचं वय 10 वर्षापूर्वी 60 होतं, म्हणजे आता सध्या 70 असणार आहे। मुलांचं वय 10 वर्षापूर्वी 10 होतं आणि आता काढायचं असेल तर याच्यामध्ये प्लस आपण 1 केला तर आपल्याला मिळतात 30। परंतु आपल्याला त्यांच्या वय नाही विचारलाय, तर त्यांच्या वयाचा रेशो विचारलाय, अनुपात म्हणजे रेशो। आता वडिलांचं वय सध्या 30 आहेत आणि वडिलांचं वय 70 आणि मुलांचं वय 30 आहे। याचा जर आपण रेशो केला, 0 कट केला तर आपल्याला काय मिळतं मित्रांनो, 7/3, म्हणजे 7/3 हा त्याचा रेशो असणार आहे। म्हणजे वडिलांच्या वयाचा रेशो 7 आणि मुलांच्या वयाचा रेशो 3। बघा, तर आपल्याला ऑप्शन क्रमांक 2 मध्ये अशा प्रकारचा ऑप्शन दिसतं। मित्रांनो, खूप सोप्या पद्धतीने हा प्रश्न मी तुम्हाला समजून सांगितलाय। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं, चॅनलला शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायचं। चला बघूया पुढील प्रश्न। बघा मित्रांनो, स्क्रीनवर तुम्हाला दुसरा प्रश्न दिसत आहे। हा सुद्धा प्रश्न दिसायला जरी अवघड दिसत असला तरी सोडवायला हा तेवढा सोपा आहे मित्रांनो, परंतु आपल्याला कन्सेप्ट माहित असणं खूप आवश्यक आहे। चला मी प्रश्न वाचतो बघा। 15 गेंदों में कुछ लाल एवं कुछ सफेद गेंदे, सभी गेंदों का औसतन मूल्य 30 है। हा सरासरीवरील प्रश्न आहे। औसतन मूल्य 30 है, लाल गेंदों का औसतन मूल्य 27 है, तथा सफेद गेंदों का औसतन मूल्य 32 है। सफेद गेंदों की संख्या क्या है। आपल्याला इथं काय विचारलं मित्रांनो, इथं पांढऱ्या चेंडूची संख्या आपल्याला काढायची आहे। आता हा प्रश्न सोडवणार कसा मित्रांनो, खूप अवघड जरी वाटत असेल तरी सोप्या पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवू शकतो। बघा, आता आपल्याला दोन्हीची औसतन मूल्य दिली आहेत। बघा, इथे आपण लिहून घ्या। बघा, आर म्हणजे रेड आणि डब्ल्यू म्हणजे व्हाईट, हे तुम्ही लक्षात ठेवा। आता रेड म्हणजे लाल चेंडूचं आपल्याला औसतन मूल्य किती दिलं आहे मित्रांनो, 27 दिलं आहे। मी 27 लिहून घेतो। तसंच आपल्याला पांढऱ्या चेंडूचं औसतन मूल्य किती दिलं आहे, 32, मी ते 32 लिहून घेतो। आणि या दोन्हीचं जे औसतन म्हणजे सरासरी ती आपल्याला दिली आहे ती दिली आहे 30, हे 30 मी इथे मधात लिहून घेतो। बघा मित्रांनो, मी कोण्या कन्सेप्टने सोडवत आहेत अशा प्रकारचे प्रश्न बरेचसे एक्झाम मध्ये येत आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवा। आता यांचा आपण एकच मूल्य काढून घेऊ, यांचा रेशो काढून घेऊ। कसं करायचं मित्रांनो, बघा, या 27 मधून 30 गेलं ते इकडे लिहून घ्यायचे, प्लस मायनसचा विचार नाही करायचा। 27 मधून 30 गेले आपल्याला किती राहतात 30, इथे लिहून घ्यायचा। आता तसंच या 32 मधून 30 मायनस करायचं, आपल्याला मिळतात 2। म्हणजे आपल्याला लाल जे चेंडू असणार आहेत आपल्याकडे 2 असणार आहेत आणि पांढरे जे चेंडू असणार आहेत आपले 3 असणार आहेत, म्हणजे आपल्याकडे त्यांचा रेशो आलेला आहे। परंतु बघा मित्रांनो, असं एकंदरीत जर आपण केलं, बघा, 2 लाल चेंडू आणि 3
पांढरे चेंडू असे केले तर आपल्याला त्यांचं औषध मिळत आहेत 5. परंतु प्रश्न आपल्याला चेंडू मिळाले आहेत 5, परंतु आपल्याला प्रश्नामध्ये एकूण चेंडू बघा, एकूण किती दिले आहेत? 15 दिले आहेत. आणि आपल्याकडे बघा आपण काढल्यानुसार आपल्याकडे एकूण किती चेंडू आले आहेत? 5. म्हणजे याचाच अर्थ 5 साठी 15 दिले आहेत. म्हणजे आपण एका चेंडूची किंमत काढू शकतो. एका चेंडूची किंमत आपण केली 5 साठी 15, तर एकासाठी किती? 5 3 15, म्हणजे एकासाठी आपल्याला मिळाले 3. आता बघा एकची व्हॅल्यू 3 आले, आपण किती मानलाय? लाल चेंडू आपण 2 मानले आणि पांढरे चेंडू आपण 3 मानले आणि एकाची व्हॅल्यू आपल्याला 3 मिळाली. आपल्याला काय विचारलं मित्रांनो? सफेद चेंडू, म्हणजे आपल्याला पांढरे चेंडू विचारले. पांढरे चेंडू एकची किंमत 3 आले, आपल्याकडे पांढरे चेंडू किती आहेत? 3. म्हणजे आपण जर का 3 गुणेला 3 केलं तर आपल्याला उत्तर मिळतं 9. म्हणजे याचाच अर्थ आपल्याकडे 9 हे पांढरे चेंडू असणार आहेत आणि या प्रश्नाचं उत्तर सुद्धा हे 9 चेंडू येणार आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करायचा, चॅनलला शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायचं आहे. त्याला भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.